नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 2 ओवी क्रमांक 61 ते 90 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 61. ना तरी अपत्या ते माये, सांडोनी जरी जाये, तरी ते कैसेनी जिये, ऐके कृष्णा. याचा अर्थ, देवा आपणच विचार करा की आई मुलाला सोडून गेली तर ते कसे वाचेल. ओवी क्रमांक 62. तैसा सर्वांपरी आम्हासी, देवा तूची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानिसी, मागील माझे. याचा अर्थ, त्याचप्रमाणे सर्वतोपरी आम्हास आपणच आहात व इतके वेळपर्यंत जे मी आपल्याला बोललो ते जर तुम्हास पटत नसेल तर. ओवी क्रमांक 63. तरी उचित काय आम्हा, जे व्याभिचरेने धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगे आता. याचा अर्थ, पुरुषोत्तमा, जी गोष्ट आम्हास उचित असून धर्म विरुद्ध नसेल ती लवकर सांगा. ओवी क्रमांक 64. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी, न जाय अनिके. याचा अर्थ, हे सर्व गोत्रज पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो आपल्या उपदेशा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा होणार नाही. ओवी क्रमांक 65. एत पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोहान फिटेल मानसीचा. याचा अर्थ, या ठिकाणी पृथ्वीचे राज्य मिळाले किंवा इंद्रप्रथ प्राप्त झाले तरी देखील माझ्या अंतःकरणात उत्पन्न झालेला हा मोह दूर होणार नाही. ओवी क्रमांक 66. जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरुडती सिंचिली, आवडे तैसी. याचा अर्थ, ज्याप्रमाणे भाजलेले बी कितीही उत्तम जमिनीत पेरले व त्यास मनमुराद पाणी घातले तरी उगवत नाही. ओवी क्रमांक 67. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाये, परमामृत. याचा अर्थ, जेथे आयुष्य संपले आहे तेथे एका अमृताशिवाय इतर औषधांचा काही उपयोग होत नाही. ओवी क्रमांक 68. तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. याचा अर्थ, त्याप्रमाणे मला सर्व राज्यभोग व संपत्ती प्राप्त झाली तरी या मोहातून पार पडण्यास त्याचा अजिबात उपयोग होणार नाही. तर हे कृपानिधे, माझ्या कृपेचा जिव्हाळाच उपयोगी पडेल. ओवी क्रमांक 69. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जब क्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मितेने. याचा अर्थ, याप्रमाणे क्षणभर भ्रम दूर झाल्यामुळे अर्जुन त्या ठिकाणी बोलला, परंतु त्याला पुन्हा मोहाने झपाटले. ओवी क्रमांक 70. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासीला महामोहे, काळपास काळ सरपे. याचा अर्थ, ह्या अर्जुनाच्या परिस्थितीवर महाराज असे रूपक करीतात की ह्याला मोहाची लहर नसून हा काही निराळाच प्रकार असावा असे मला वाटते. तो कोणता म्हणाल तर मोहरूपी काळ सर्पाने अर्जुनास ग्रासले. ओवी क्रमांक 71. सवर्म हृदय कल्हारी, तेत कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी, भांजेची ना. याचा अर्थ, आणि हृदय कमलात कारुण्याची उकळी आहे अशी संधी साधून मर्मस्थानी दंश केला असता लहरीवर लहरी येऊन चेंडू फुटणार नाही काय. ओवी क्रमांक 72. हे जाणोनी ऐसे प्रौढी, जो दृष्टी सवेची विषफेडी,
तो धावया श्री हरी गारुडी पातला की. याचा अर्थ असा प्रसंग पाहून ज्याच्या कृपादृष्टीने विष नाहीसे होते, असे ज्यांचे ऐश्वर्य तो कृष्णरूपी गारुडी त्याचे रक्षण करण्याकरिता धावून आला. उभी क्रमांक 73. तैशी या पंडुकुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्णा जवळा, तो कृपावशे अवलिळा रक्षिला आता. याचा अर्थ तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाजवळ मोहाने व्याप्त झालेल्या स्थितीत शोभू लागला. त्याचे तो श्रीकृष्ण आपल्या कृपेने आता सहज रक्षण करेल. ओवी क्रमांक 74. म्हणून तो पार्थू मोहफणीग्रस्तू म्या मनीतला हा हेतू जाणून या. याचा अर्थ म्हणून मोह हाच कोणी सर्प त्याने पार्थाला ग्रासले आहे हा हेतू मनात धरून मी इथे हे रूपक केले. ओवी क्रमांक 75. मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पटळी भानू आच्छादिजे. याचा अर्थ ज्याप्रमाणे मेघपटलांनी सूर्य झाकोळावा त्याप्रमाणे अर्जुन ह्यावेळी भ्रमाने झाकोळला. ओवी क्रमांक 76. तयापरी तो धनुर्धरू जालासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. याचा अर्थ जसा उन्हाळ्यात डोंगराला वनवा लागतो तसा तो अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला. ओवी क्रमांक 77. म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो ओळलासे श्री गोपाळू महामेघू. याचा अर्थ वानवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून तो शांत करतात, तसा आधीच नीलवर्ण कृपामृत रूप जलाने भरलेला तो महामेघ रूप गोपाळ वळला. ओवी क्रमांक 78. तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. याचा अर्थ त्या श्रीकृष्ण रूप मेघांचे ठिकाणी दातांची सभा हीच कोणी वीज चमकत होती व गंभीर भाषण हीच कोणी एक गर्जना होती. ओवी क्रमांक 79. आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. याचा अर्थ असा तो श्री भगवान रूप उदार मेघ आता कशी वृष्टी करेल व त्या वृष्टीने अर्जुन रूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल. ओवी क्रमांक 80. ते कथा ऐका मनाची या अरानुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. याचा अर्थ ती कथा सावधान चित्ताने ऐका असे निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. ओवी क्रमांक 81. ऐसे संजयो असे सांग तू, म्हणे राया तो पार्थू, पुनरपी शोकाकुळी तू काय बोले. याचा अर्थ ह्याप्रमाणे धृतराष्ट्रास सांगून संजय आणखी म्हणतो, राजा पुन्हा तो अर्जुन शोकयुक्त अंतःकरणाने काय बोलू लागला. ओवी क्रमांक 82. आईके सुखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वतान झुंजे येथे भरवसेनी. याचा अर्थ अर्जुन खेदयुक्त अंतःकरणाने म्हणतो, देवा ऐका, आपण मला युद्ध करण्याविषयी कोणत्याही प्रकारे भीड घालू नका, यांच्याशी मी निसंशय युद्ध करणार नाही. ओवी क्रमांक 83. ऐशे एकी हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला, देखोनी तया ते. याचा अर्थ ह्याप्रमाणे एकदम बोलून पुढे काही न बोलता तो स्तब्ध राहिला. अशा स्थितीत त्याला पाहून भगवंतास मोठे आश्चर्य वाटले. ओवी क्रमांक 84. मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेने काय कीजिये. याचा अर्थ भगवान आपल्या मनात म्हणतात,
ह्या प्रसंगी अर्जुनाच्या मनाने हे काय घेतले आहे कोण जाणे. अर्जुनाला काहीच कळत नाही याला काय करावे. ओवी क्रमांक 85. हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारू, जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानी का. याचा अर्थ याची कोणत्या उपायाने समजूत पटेल, काय केले असता हा धीर धरील. ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाच्चदिकांच्या परीक्षा करीतो. ओवी क्रमांक 86. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्यसूची निरवधी निदानींची. याचा अर्थ रोग असाध्य आहे असे पाहताच वैद्य असा निदानींच्या अमृततुल्य दिव्य औषधीची तत्काळ योजना करतो. ओवी क्रमांक 87. तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोही सैन्या अंतू, जया परी पार्थू भ्रांती सांडी. याचा अर्थ त्याप्रमाणे त्या दोन्ही सैन्यामध्ये स्थित असलेले भगवान श्रीकृष्ण कोणत्या उपायाने अर्जुन आपला मोह टाकील याचा विचार करू लागले. ओवी क्रमांक 88. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आठी. याचा अर्थ याच्या या भ्रमाचे कारण अज्ञान आहे असा मनात निश्चय करून भगवान जणू काही राग आल्याप्रमाणे बोलू लागले, ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम ओतप्रोत भरलेले असते. ओवी क्रमांक 89. की औषधाची या कडूवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय. याचा अर्थ औषधाच्या कडवटपणातच जशी अमृताची व्याप्ती असते पण ती प्रत्यक्ष दिसत नाही तर ती गुणावरून प्रकट होते. ओवी क्रमांक 90. तैशी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदिरिली. याचा अर्थ वरवर ऐकण्यास कठोर परंतु परिणामी अत्यंत हितकारक असे भाषण भगवान करू लागले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.